हाय यूट्यूब फॅमिली, तुम्ही सगळे कसे आहेत? बरे आहेत ना? मी पण बरे आहेत. आज तुम्हाला बघा, आज दुसरी एक व्हिडिओ घेऊन आलो. आता आपण पहिला गॅस पेटवून घेतलाय. आता मी काय करायचं, मी कढई ठेवले. तर आज मी तुम्हाला अंडा भुर्जी कशी करते बघा. शॉर्टकट मध्ये तुम्हाला करून दाखवतोय, ते बघा. आता आपण काय करू, कढई तापलेला आहे, त्याच्यामध्ये तेल टाकू. मी मोठी 3 चमचा तेल टाकलेला आहे. आता त्याला चांगले तापून घ्यायचे. आता तेल तापलेलं आहे. मी थोडासा जिरा टाकणार, नंतर थोडी कढीपत्ता टाकणार, नंतर बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला मिरची, आता हे टाकल्यानंतर मी ह्याला चांगले परतून घेणार. दोन मिनिट पर्यंत परतून घ्यायचं त्याला, आणि थोडासा लालसर कलर होईपर्यंत. आता बघा, 2 मिनिट मी कांदा परतून घेतला, कलर पण चेंज झालेला आहे. आता मी काय करू, ह्याला बारीक चिरलेला टोमॅटो टाकू. बारीक चिरलेला टोमॅटो टाकल्यानंतर थोडासा याला मिक्स करून घ्या. आता आपण काय करा, एक चमचा मीठ, हळद, धना पावडर, जीरा पावडर, थोडासा गरम मसाला आणि थोडासा मिरची पावडर. तर सगळं टाकल्यानंतर मी चांगले त्याला परतून घ्यायला. मी 4 अंड्यामध्ये बारीक बारीक 2 टोमॅटो घेतले आणि बारीक 2 कांदा घेतले. तुम्हाला जेवढं पाहिजे तुम्ही तेवढं टाकू शकता. कोणी कमी खातात, कोणी जास्त खातात. आता बघा, 2 मिनिट मी परतून घेतल्यानंतर कसे झाले. आता आपण काय करू, हे होईपर्यंत 4 अंडा ह्याला फोडून घेऊ. आता बघा, 4 अंडा मी फोडून घेतलेला. आता त्याला थोडासा फेटून घ्यायचा. आता आम्ही काय करू, हे झालेलं आहे, त्याच्यामध्ये हा फेटलेला अंडा टाकून दिलाय आणि नंतर त्याला चांगले मिक्स करा. आता बघा कसे मी मिक्स करून घेते. सगळे एकजीव करून घेतल्याने आता बघा, मिक्स करता करता झाले ना, पूर्ण पनीरचा भुर्जी सारखा झाले. हा बघा,
कसे मस्त झाले. सिंपल पद्धत, काय टेन्शन नाही, काय नाही. आणि हे परला चपाती बरोबर रात्रीसाठी मी आज परला करून दिलेलं आहे. तुम्ही पण करून द्या असेच. आज मी अंडा भुर्जीची रेसिपी कशी बनवलेली आहे. तुम्हाला आवडला असेल तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बाय यूट्यूब फॅमिली. ह्याच्यानंतर दुसरी व्हिडिओ घेऊन दुसरी दिवस येणार. तोपर्यंत बाय. आता आपण याला शेवटची कोथिंबीर टाकून गॅस बंद करू.